नमस्कार. आज आपण आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा खमंग पुऱ्या करणार आहोत. तर कशा बनवायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्याचप्रमाणे या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी पौष्टिक असणार आहेत, कारण यामध्ये आपण काही पिठं यूज करणार आहोत. तर या पुऱ्या कशा बनवायच्या, तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या. त्याचप्रमाणे 1 चम्मच जिरे हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर आपण वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता पीठ मळून घेऊयात. तर साधारण तुम्हाला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या तेवढ्या तुम्ही बनवू शकता, पण इथे मी जेवढं मेजरमेंट घेतलेलं आहे तर तुम्ही वाटीने किंवा एखादा मेजरमेंट कप असेल त्याने सुद्धा घेऊ शकता. तर साधारण इथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. तर यामध्ये साधारण 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे, खसखस टाकलेली आहे. तर यामध्ये अर्धा चम्मच हळदसुद्धा टाकलेली आहे. यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील टाकू शकता. तर यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जे वाटण करून घेतलं होतं लसूण मिरचीचं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि यामध्ये 1 वाटी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मस्त कळकळीत असं गरम तेलाचं मोहन यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा तेल यामध्ये आपण गरम टाकतो तेव्हा चमच्याने मिक्स करून घ्यायचं, नंतर हाताने केलं तरीही चालेल. तर पाणी जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त न वापरता थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला गोळा जो आहे तो मळून घ्यायचा आहे. तर साधारण मला अर्धा वाटी पाणी लागलेलं, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे कमी पाणी वापरायचं. तर पीठ आपण रेस्ट करायला ठेवू नये, कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं होतं. ज्वारीच्या पिठाला पाणी सुटते, त्यामुळे लगेच आपण या पात्या लाटून घेऊयात. या पद्धतीने एकदम पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. वाटीच्या सहाय्याने आपल्याला या घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही गोल नाही केल्या तरीही चालेल. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, जर तुम्हाला जास्त जाड्या लागत असेल जाड्या करू शकता, किंवा पातळ लागत असेल पातळ देखील करू शकता. तर तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे आहे. तर तुम्हाला जर पुरी टम्म फुगलेली हवी असेल, थोडी जाडसर लाटा आणि थोडं घोळण लावा, म्हणजे पीठ लावा गव्हाचं पीठ, तर पुरी टम्म फुलते. तर बघू शकता इथे काही पुऱ्या टम्म फुगलेल्यासुद्धा आहेत. तर त्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. टम्म फुगली हवी असेल तर जी मी ट्रिक सांगितली ते देखील करू शकता. तर गरमागरम खमंग कुरकुरीत अशा पुऱ्या तयार आहेत. इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर नाही केलेला आहे, तर जर तुम्ही केला तर अतिशय कडक आणि कुरकुरीत अशा पुऱ्या होतात या. तर त्यामध्ये तुम्ही पीठ देखील ॲड करू शकता. तर बघू शकता अशा खमंग पुऱ्या तयार आहेत. तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.